तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे स्टँडर्ड 9चं मॅथ्स 1चा फर्स्ट टॉपिक सेट्स. ठीक आहे. तर फ्रेंड्स, सेट्स हा चॅप्टर विद्यार्थ्यांना थोडासा नवीन वाटत असतो. याचं कारण असं आहे की तुम्ही सेट्स याच्या आधी कधी शिकले नसता, की सेट्सबद्दल तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती नसते. पण फ्रेंड्स, ॲक्च्युली हा चॅप्टर 11-20 आहे, कारण की आणि 11वीमध्ये तुम्हाला या सेट्सबद्दल थोडीशी ॲडव्हान्स माहिती दिली गेलेली. पण 9वीमध्ये तुम्हाला हा चॅप्टर म्हणजे सगळं बेसिक गोष्टी या 9वीमध्ये तुम्हाला दिलेली आहे. ओके, म्हणजे तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी या 9वीमध्ये शिकून घ्यायच्या आहेत सेटच्या. आणि जर तुम्हाला सेटच्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत पडून गेल्या तर तुम्हाला 11वीमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे 11वीमध्ये तुम्ही जेव्हा ॲडव्हान्स सेट शिकणार त्यामध्ये तुम्हाला काही जास्त अडचणी येणार नाही. फ्रेंड्स, सेट्स थेरीचा सिद्धांत हा जर्मन मॅथमॅटिशियन जॉर्ज कॅन्टर यांनी मांडला. ठीक आहे, म्हणून त्याला आपण फादर ऑफ सेट थेरी असं पण म्हणतो. ठीक आहे, कोण? जर्मन मॅथमॅटिशियन जॉर्ज कॅन्टर. सो जॉर्ज कॅन्टर इज नोन ॲज फादर ऑफ सेट थेरी. ठीक आहे. तर फ्रेंड्स, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही सेट या शब्दाचा यूज नेहमी करत असता. ठीक आहे, पुस्तकांचा सेट, पेनचा सेट, मार्करचा सेट. तर तुम्ही सेट कोणाला म्हणणार? जर सेटची डेफिनेशन जर म्हणायला गेलं फ्रेंड्स, तर तुम्हाला असं म्हणता येईल, द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट इज नोन ॲज सेट. द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट इज नोन ॲज सेट. आता त्यामध्ये वेल डिफाईन्ड काय असतात? वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट कोणाला म्हणता येईल? सपोज वेल डिफाईन्ड म्हणजे असे ऑब्जेक्ट की ज्यांना आपण निश्चित करू शकतो, परिभाषित करू शकतो, की ज्यांना आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की हे ऑब्जेक्ट माझ्याकडे, त्यांचा मी ग्रुप केला, त्याला आपण सेट म्हणणार. ओके, ठीक आहे. आता बघा, तुमच्या पुस्तकाचा पान नंबरवर काय दिलं त्याने? फ्लावर बुके दिलेला आहे. ॲक्च्युली फ्लावर बुके हा सेट ऑफ फ्लावर आहे. ठीक आहे, फ्लावर बुके हा सेट ऑफ फ्लावर आहे आणि त्या फ्लावर सेटला एक पर्टिक्युलर नेम दिले गेले, बुके. ठीक आहे. त्याचप्रमाणे बंच ऑफ कीज म्हणजे हा चाव्यांचा गुच्छ आहे, त्याला आपण सेट ऑफ कीज पण म्हणता येईल. तो पण ऍक्च्युली सेट आहे, पण त्या सेटला सुद्धा एक पर्टिक्युलर नेम दिले गेले, बंच. ओके, आणि तो संपूर्ण बंच तो सेट असेल आणि त्यामधला चाव्या, त्यामधले जेवढे बी चाव्या असतील ते त्या सेटचे एलिमेंट असणार. ओके. सिमिलरली फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या थवा. आकाशात 15-20 पक्षी उडताना दिसत आहेत, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? थवा म्हणणार. ठीक आहे. आणि त्या थव्यामध्ये जे काही एलिमेंट्स उडत आहे, म्हणजे पक्षी उडत आहे, त्यांना आपण त्या थव्याचे किंवा त्या सेटचे एलिमेंट म्हणू शकतो. ठीक आहे. पाइल्स ऑफ नोटबुक, नोटबुकचा गुच्छा, नोटबुकचा सेट. ओके. कलेक्शन ऑफ नंबर्स, जर तुम्हाला विचारले सेट ऑफ नॅचरल नंबर, ठीक आहे, नंबरचं कलेक्शन, नॅचरल नंबरचं कलेक्शन, तो सेट असेल का? तर बघा फ्रेंड्स, जरी नॅचरल नंबर हे इनफायनाईट असले पण आहे ते एका ग्रुपमध्येच आहे. ठीक आहे, त्यांचा एक पर्टिक्युलर सेट असतो, त्याच्यामुळे ते कलेक्शन ऑफ नंबर किंवा कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर ते आपला सेट असेल. ठीक आहे. आता बघा, त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये काय सांगितलंय? हॅपी चिल्ड्रन्स इन द विलेज. जर तुम्हाला सांगितलं की हॅपी चिल्ड्रन्स की म्हणजे विलेज मधले हॅपी चिल्ड्रनचा सेट बनवू शकतात का? नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत? कारण की तुम्ही हॅपी चिल्ड्रन्स कोण आहे? हॅपी कोणाला म्हणणार? तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता की हा हॅपी चिल्ड्रन आहे? नाही. ठीक आहे. आणि जर तुम्ही सांगू शकत नाहीये की हॅपी चिल्ड्रन्स कोण आहे, त्यांचा ग्रुप तुम्ही कुठून बनवणार? म्हणजे ग्रुपच नाही बनवू शकत तर तो सेट कसं काय होणार? ठीक आहे. त्याचप्रमाणे हॅपी चिल्ड्रन्स, इंटेलिजंट बॉय, ब्युटिफुल गर्ल, ठीक आहे, स्मार्ट बॉय, म्हणजे हे असे काही क्वांटिटी आहे की त्यांना आपण मेजर नाही करू शकत. त्यांना मेजर करण्याचा एक पर्टिक्युलर स्केल नाहीये. आणि जर आपल्याला हे सगळं म्हणजे या हॅपी चिल्ड्रन, इंटेलिजंट गर्ल्स हे सगळं आपल्याला यांचं सेट बरोबर सांगितलं तर आपण त्यांच्या सेट तयार करू शकत नाही. का? कारण की हे वेल डिफाईन्ड नाहीये, फिक्स नाहीये. कारण की कोणता चिल्ड्रन हॅपी आहे हे आपण फिक्स सांगू नाही शकत, त्याच्यामुळे आपण त्याच्या सेट नाही बनवू शकत. सो
हॅपी चिल्ड्रन्स इन द विलेज इज नॉट सेट. ओके, बघा फ्रेंड्स, त्यांनी काही एक्झाम्पल दिलेले आहे. त्या एक्झाम्पलवरनं आपल्याला डिसाईड करायचं आहे, आपल्याला गेस करायचं आहे की दिलेले एक्झाम्पल सेट आहे किंवा नाही. तर बघा फ्रेंड्स, मी या ठिकाणी काही एक्झाम्पल लिहून ठेवलेले आहेत. ठीक आहे, याच्यावरनं आपल्याला गेस करायचं आहे की यामधले सेट कोणता आणि कोणता सेट नसणार आहे. ओके, आता बघा, सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे डेज ऑफ वीक. एका हप्त्यात किती दिवस असतात? 7 दिवस असतात. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ठीक आहे, हे 7 दिवस आहे आणि ते 7 दिवस कोणकोणते ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही कोणाला पण विचारा, जगातला कानाकोपऱ्यातला कुठलाही विद्यार्थीला विचारा, कुठल्याही माणसाला विचारा की डेज ऑफ वीक किती आहे आणि ते कोणते, तो तुम्हाला इझिली सांगून देईल. का सांगून देईल? कारण की डेज ऑफ वीक्स हे फिक्स आहे. 7 डेज आहे, हे फिक्स आहे आणि ते कोणकोणते हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे हे वेल डिफाईन्ड आहे. आणि वेल डिफाईन्ड कलेक्शन म्हणजे सेट. ठीक आहे, त्याच्यामुळे हा डेज ऑफ वीक हा आपला सेट असेल. ओके, ही सेट. त्याचप्रमाणे मंथ ऑफ इयर कोणी पण सांगून देईल. मंथ ऑफ इयर 12 असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे, 12 मंथ्स इन इयर. कोणी पण सांगून देईल, फिक्स आहे 12 मंथ्स. ठीक आहे, म्हणून आणि आपल्याला माहिती आहे की वेल डिपेंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज नोन ॲज सेट. सो मंथ इन इयर ऑल्सो सेट. ओके, आता ब्रेव्ह चिल्ड्रन्स. तुम्ही ब्रेव्ह चिल्ड्रन्स डिसाईड करू शकतात का? नाही, ब्रेवरी मेजर करण्याचे काही स्केल नाहीये. आपण ब्रेवरी मेजर नाही करू शकत. त्यामुळे ब्रेव्ह चिल्ड्रन कोण आहे हे आपण सांगू नाही शकत. सो ब्रेव्ह चिल्ड्रन इन क्लास इज नॉट सेट्स. ठीक आहे, का? कारण की त्यांचं कलेक्शन करू शकत नाही आपण. ओके, सो इज नॉट सेट्स. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर क्विकली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्विकली इझिली सांगू शकतात. ठीक आहे, फिक्स आहे फर्स्ट 10 काउंटिंग नंबर. सो 7. स्ट्रॉंग फोर्ट इन महाराष्ट्र. स्ट्रॉंग फोर्ट तुम्ही कोणाला म्हणता? तुम्ही आता बघा, स्ट्रॉंग फोर्ट कोणता आहे? आता माझ्यासाठी राजगड स्ट्रॉंग असेल, कोणासाठी प्रतापगड स्ट्रॉंग असेल, दुसऱ्यासाठी शिवनेरी स्ट्रॉंग असेल. ओके, म्हणजे काही स्ट्रॉंग फोर्ट हे पर्टिक्युलर ओपिनियनवर डिपेंड असतं. ठीक आहे, इट चेंजेस फ्रॉम डिफर्स टू डिफर. ठीक आहे, नाही सॉरी, इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही हे की स्ट्रॉंग फोर्ट कोणते. त्यामुळे स्ट्रॉंग फोर्ट इन महाराष्ट्र इज नॉट सेट. नॉट. ठीक आहे, प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टम. आता प्लॅनेट सोलर सिस्टम मध्ये प्लॅनेट कोणकोणते आहे? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. आता आपल्या सौरमालेत, आपल्या सोलर सिस्टम मध्ये 8 प्लॅनेट्स आहेत. ते आपल्याला माहिती आहे, म्हणजे फिक्स आहेत 8. त्याच्यामुळे प्लॅनेट ऑफ आवर सोलर सिस्टम इज सेट. बिकॉज प्लॅनेट इज an fixed object and we can create the set of fixed object. That's why planet in our solar system is sets. ठीक आहे फ्रेंड्स, तर या एक्झाम्पल नुसार आपण असं समजून घेतलं. आता आपण पुढचा टॉपिक बघू. तर बघा फ्रेंड, नेक्स्ट टॉपिक मध्ये त्याने काय दिलेलं आहे? इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ गिवन कलेक्शन, दॅट कलेक्शन इज नोन ॲज सेट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला आपण क्लिअरली डिफाईन करू शकतो किंवा डिसाईड करू शकतो, त्या सर्व ऑब्जेक्टच्या कलेक्शनला आपण सेट म्हणतो. ठीक आहे, हे आपण आत्ताच एक्झाम्पलच्या माध्यमाने समजण्याचा प्रयत्न केला. ओके, तर पुढे काय म्हणतो? तर बघा फ्रेंड्स, एखाद्या कुठलाही सेट असेल, कुठल्याही सेटचं नाव जनरली आपण कॅपिटल इंग्लिश अल्फाबेटने डिनोट करत असतो. ठीक आहे, कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C. ओके, त्याच प्रकारे त्या सेटचे जे इलिमेंट असतील, त्या सेटचे इलिमेंट आपण जनरली स्मॉल इंग्लिश लेटरने डिनोट करत असतो. पण ऍक्च्युली ते डिपेंड करतं की तुम्हाला कोणता सेट सांगितलाय त्यावर डिपेंड करतं. जर तुम्हाला नॅचरल नंबरच्या सेट जर लिहायचे असेल तर आपण त्या सेटच्या इलिमेंट मध्ये काय लिहिणार? 1 2 3 4 5. ओके, 5 अप टू इन्फिनिटी.
जर तुम्हाला होल नंबरचे जे सेट जर तयार करायला सांगितलं तर तुम्ही त्या सेटचे एलिमेंट काय येणार 0 1 2 3 4 ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणजे हे या गोष्टी डिपेंड करत असतात की तुम्हाला कोणता सेट दिलाय ठीक आहे. पण जनरली आपण सेटचे एलिमेंट हे स्मॉल इंग्लिश लेटरने लिहित असतो ओके. आणि त्या सेटमध्ये प्रत्येक एलिमेंटला सेपरेट करण्यासाठी आपण कॉमाचा यूज करत असतो. आणि सेटमध्ये प्रत्येक एलिमेंट हा कर्ली ब्रॅकेटमध्ये असतो ओके. तर बघा फ्रेंड्स, सपोज मी एक सेट घेतोय, सपोज मी एक सेट घेतो बघा, कर्ली ब्रॅकेट AEIOU ठीक आहे. हा एक सेट घेतला, याला मी एक नाव दिलं. आता नाव काय देणार मी याला, कॅपिटल इंग्लिश लेटरने, तर मी दिला ए ओके. आता बघा ए सेट याला आपण काय म्हणणार, ए इज द सेट ऑफ वॉवल्स इन इंग्लिश लेटर ठीक आहे. ए इज सेट ऑफ वॉवल्स इन इंग्लिश लेटर. असं का, कारण की सेट ए मधले एलिमेंट इंग्लिश मधले वॉवल्स आहे, स्वर आहे, इंग्रजी स्वर आहे. AEIOU इंग्रजी स्वर नाही ओके. तर बघा फ्रेंड्स, हा एक सेट आहे, त्याचं नाव मी दिलं ओके. त्या सेट मधले एलिमेंट काय आहे, AEIOU ओके. आता बघा, आणि या प्रत्येक सेटचे एलिमेंट कॉमाने सेपरेट केले ठीक आहे. आता बघा पुढे, ए हा एलिमेंट सेट ए मधला आहे का, हाय. ए हा एलिमेंट सेट ए मधला आहे, म्हणून मी काय लिहिणार, ए बिलॉंग्स टू ए ठीक आहे. आणि हे जे एक सॉन्गचं साइन आहे, म्हणजे याला बिलॉंग्स टू म्हणतात ठीक आहे. या साइनला आपण बिलॉंग्स टू म्हणतात. आता बघा, सपोज या ठिकाणी मी बी कन्सिडर केला. आता बघा, बी मला या सेटमध्ये दिसतोय का, नाही दिसतोय, तर मी काय लिहिणार, बी डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए ठीक आहे. बी डज नॉट बिलॉंग टू सेट ए का, कारण की बी हा या ए च्या सेटमध्ये नाहीये ओके. तर बघा फ्रेंड्स, यांना तुम्ही तीन प्रकारे पण लिहू शकतो किंवा म्हणू शकता. तर बघा, ए बिलॉंग्स टू सेट ए, ए इज एलिमेंट ऑफ सेट ए इज मेंबर ऑफ सेट ए. त्याच प्रकारे बी डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए, बी इज नॉट मेंबर ऑफ सेट ए, बी इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. तुम्ही असं लिहू शकता ओके. त्याचप्रमाणे सपोज फ्रेंड्स, सपोज तुम्हाला नॅचरल नंबरचा सेट बनवायला लावला, तर बघा फ्रेंड्स, तर काय करणार, नॅचरल नंबरचा सेट आपण कशामध्ये लिहितो, कर्ली ब्रॅकेट मध्ये ओके. नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते, 1 पासून होते. 1 2 3 4 5 6 7 अप टू इन्फायनाइट ओके. तर हा काय झाला फ्रेंड, हा आपला नॅचरल नंबरचा सेट आहे ठीक आहे. का नॅचरल नंबर सेट आहे, कारण की बघा, संख्यांची सुरुवात आपण 1 पासून केली ते इन्फिनिट पर्यंत, आणि आपल्याला माहिती आहे की संख्यांची सुरुवात 1 पासून करत आणि जर इन्फिनिटी पर्यंत गेलं तर तो आपला नॅचरल नंबरचा सेट असतो. आणि फ्रेंड्स, नॅचरल नंबरचा सेट जनरली आपण n ने डिनोट करत असतो ओके. बघा ठीक आहे, नॅचरल नंबरचा सेट आपण जनरली n ने डिनोट करत असतो. म्हणजे ज्याही ठिकाणी तुम्हाला सेट ऑफ n सांगितलाय, तर डायरेक्ट समजून जायचं की हा सेट नॅचरल नंबरच्या सेट बद्दल विचारलं गेलंय ओके. फ्रेंड्स, या एलिमेंट मध्ये 2 दिसतोय का, हाय ठीक आहे. म्हणून आपल्याला असं लिहिते 2 बिलॉंग्स टू n ओके. 0 आहे, नाहीये. 0 आहे का, नाहीये, म्हणून 0 डज नॉट बिलॉंग्स टू n. आपण असं लिहू शकतो. सिमिलरली आता आपल्याला एक होल नंबरचा सेट दिला गेला आहे. आता होल नंबर मध्ये 0 पण सुरुवात होते, 0 1 2 3 4 अप टू सो ऑन इन्फिनिटी ओके. आता बघा फ्रेंड, या ठिकाणी 4 आहे, हाय 4 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. 4च्या पुढे जेवढे पण नंबर डिपॉझिट होते ते सगळे होल नंबर मध्ये असतील ओके. आता जर तुम्हाला विचारलं की यामध्ये 0 आहे का, तर बघा 0 बिलॉंग्स टू होल नंबर. 0 आहे, 4 आहे, 4 आहे, सो 4 बिलॉंग्स टू होल नंबर. जर तुम्हाला विचारलं की यामध्ये -3 आहे का, तर बघा -3 दिसतोय का, नाहीये. -3 does not contain the set of whole number does not contain -3 ओके. सो आपण काय लिहिणार, -3 does not belongs to set of whole number. Similarly, -72
डज नॉट बिलॉंग्स टू सेट ऑफ होल नंबर. ओके. जर जर तुम्हाला विचारलं सेट ऑफ इंटिजर्स, आता बघा जनरली सेट ऑफ इंटिजर आपण आय ने किंवा झेड ने डिनोट करतात. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं की सेट ऑफ आय, तर समजून जायचं की या ठिकाणी सेट इंटिजरचा सेट विचारलंय. जर तुम्हाला सेट ऑफ झेड पण विचारला तर समजून जायचं की या ठिकाणी तुम्हाला इंटिजरचा सेट विचारलाय. ओके. सो इंटिजर सेट्स -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. ठीक आहे. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं की -4 इज, आता बघा सर तुम्हाला विचारलं की -4, आता -4 या सेट ऑफ इंटिजर मध्ये आहे का? हाय. मग आपण क्लिअरली लिहू शकतो -4 इज इंटिजर ऑफ -4 इज बिलॉंग्स टू झेड और आय. ओके. जर विचारलं -2/3, ठीक आहे, रॅशनल नंबर आहे आणि आपल्याला माहिती आहे की रॅशनल नंबर इंटिजर्स मध्ये येत नाही. सो -2/3 हा इंटिजरच्या सेट मध्ये येणार नाही. ओके. सो मी या ठिकाणी काय लिहू शकतो? -2/3 डज नॉट बिलॉंग्स टू इंटिजर्स और झेड. ठीक आहे, चालेल काय पण. ओके. सिमिलरली जर आपल्याला विचारलं 7/5, ठीक आहे, 7.5 आहे का? नाहीये. ऍक्च्युली 7.5 हा रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर का? कारण की 7.5 ला आपण 7/5 ला आपण 15/2 असं लिहू शकतो. ठीक आहे, P/Q च्या फॉर्म मध्ये. सो हा जो नंबर आहे फ्रेंड्स 7/5 हा डज नॉट बिलॉंग्स टू आय असेल किंवा झेड असेल. ओके. आता नेक्स्ट त्याच प्रकारे फ्रेंड्स, जर तुम्हाला क्यूचं विचारलं सेट ऑफ क्यू, तर त्या ठिकाणी रॅशनल नंबर येणार. सेट ऑफ आर विचारलं तर त्या ठिकाणी सेट ऑफ रिअल नंबरचा येणार. ओके. आता नेक्स्ट काय बघू आपण? तर बघा मेथड ऑफ रायटिंग सेट. सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहे. एक आहे लिस्टिंग मेथड, त्याला आपण रोस्टर मेथड म्हणून म्हणतात, आणि सेकंड आहे रूल मेथड, त्याला आपण सेट बिल्डर मेथड म्हणून म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण लिस्टिंग मेथडच्या बारेमध्ये बघू. तर बघा लिस्टिंग मेथड मध्ये काय आहे? लिस्टिंग मेथड त्यालाच आपण रूल मेथड पण म्हणतात. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी मी लिस्टिंग मेथडचे काही कंडिशन लिहून ठेवले आहे. ठीक आहे. तर ते कंडिशन काय म्हणतात बघा? ऑल द एलिमेंट इन कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, सगळे एलिमेंट हे कर्ली ब्रॅकेट मध्ये पाहिजे. ठीक आहे. each element written once and separate it by commas. लिस्टिंग मेथड मध्ये प्रत्येक एलिमेंट एकचदा लिहायचा आणि त्या प्रत्येक एलिमेंटला कॉमाने सेपरेट करायचा. ओके. ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट इन सेट. बघा एलिमेंटची ऑर्डर, एलिमेंटचा क्रम उलटा सीधा कसाही राहिला तर चालेल, पण जेवढे एलिमेंट त्या सेट मध्ये, ठीक आहे, म्हणजे जेवढे एलिमेंट त्यामध्ये असतील ते सगळे एलिमेंट लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे. ही आपल्याला लिस्टिंग मेथड म्हणते. सपोज मला काय करायचं आहे, इंडिया, ठीक आहे, इंडिया या वर्ड्स मध्ये जेवढे लेटर्स आले त्या लेटर्सचा सेट मला तयार करायचा आहे. ओके. लिस्टिंग फॉर्म मध्ये तयार करायचं आहे. आता बघा मी काय करणार, तो यांचा सेट तयार करतो. ओके. सपोज या सेटला मी ए नाव देऊन देतो. आय सेट कसं तयार होईल? आय एन डी. ठीक आहे. तर बघा इंडिया हा वर्डचा लेटरचा सेट हा तयार झाला. ओके. आता बघा आपण चेक करू की हे लिस्टिंग फॉर्म मध्ये आहे का. ओके. तर बघा आय, तर बघा फ्रेंड्स प्रत्येक एलिमेंट एक कर्ली ब्रॅकेट मध्ये, ऑल द एलिमेंट इन कर्ली ब्रॅकेट, प्रत्येक एलिमेंट या कर्ली ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. ठीक आहे. इच एलिमेंट इज रिटन वन्स अँड सेपरेट बाय कॉमा. तर बघा फ्रेंड्स या सेंटेन्स मध्ये आय हा दोनदा आलाय, पण आपण सेट मध्ये अरेंजमेंट करताना त्याला एकचदा लिहिला. ठीक आहे. का लिहिला? कारण की लिस्टिंग मेथडची काय कंडिशन आहे की इच एलिमेंट रिटन इन वन्स, त्याच्यामुळे शब्दातला प्रत्येक एलिमेंट आपण एकचदा लिहिला. ओके. सो अँड इज सेपरेटेड बाय कॉमा.
ठीक आहे. तर बघा या ठिकाणी प्रत्येक एलिमेंट आपण कॉमन सेपरेट केलाय, त्यामुळे दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. नंतर काय, ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट नेसेसरी टू राईट ऑल एलिमेंट इन सेट. आता बघा फ्रेंड्स, आता या सेटला मी एन डी आय ए असं पण लिहू शकतो. ठीक आहे, असं लिहा चालेल, दोघंही लिस्टिंग फॉर्म मध्ये. त्याचप्रमाणे या सेटला मी आय ए एन डी असं लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे बघा, हे तिघ सेट एकच फ्रेंड्स. ठीक आहे, पण या ठिकाणी काय झालंय, या ठिकाणी याची ऑर्डर वेगळी आहे, या ठिकाणी याची ऑर्डर वेगळी, या ठिकाणी याची ऑर्डर वेगळी. ऑर्डर वेगळी म्हणजे क्रम वेगवेगळे. ठीक आहे, म्हणजे आणि तरी जरी यांची ऑर्डर वेगवेगळी असली तरी पण हे एलिमेंट, हे तिघ सेट्स हे लिस्टिंग मेथड मध्ये. का लिस्टिंग मेथड मध्ये? कारण की बघा, ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. त्यांची ऑर्डर कशी का असे ना ती इम्पॉर्टंट नाहीये, पण जेवढे एलिमेंट आहे, जेवढे एलिमेंट त्या लिस्टिंग मेथड मध्ये ते सर्व एलिमेंट त्यामध्ये यायला पाहिजे. तर बघा याच्यामध्ये आय होता, आय आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण आय आहे, एन आहे, एन आहे, हाय, डी आहे, डी आहे, डी आहे, ए ए ए. ठीक आहे, सगळे एलिमेंट प्रेझेंट आहे ना. ओके, त्यामुळे आपण असं म्हणू शकता की ही मेथड ही लिस्टिंग मेथड मध्ये. का लिस्टिंग मेथड मध्ये? कारण की त्याने तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय केलंय, त्याच्यामुळे हे तिघ सेट आपल्याला असं म्हणता येईल की हे तिघ सेट हे लिस्टिंग मेथड मध्ये असतील. ओके, लिस्टिंग मेथडचे एक्झाम्पल समजून घेतले की लिस्टिंग मेथडचा प्रकार हा कसा असतो, त्याचे काय कंडिशन असतात. ठीक आहे, आता मी त्यावर आधारित काही 2-3 एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता बघा, आता मी हा एक सेट केला, A is equal to 3, 5, 7, 9. ओके, आता हा एक सेट आहे. आता हा सेट काय येतोय फ्रेंड्स, आता या सेट मध्ये काय आहे, 3, 5, 7, 9, जे की आपले 1 ते 10 च्या दरम्यानचे ऑड नंबर. ठीक आहे, ऑड नंबर फ्रॉम 1 to 10. ठीक आहे, आता बघा हा लिस्टिंग फॉर्म मध्ये आहे का नाही, प्रत्येक एलिमेंट लिस्टेड आहे. ठीक आहे, प्रत्येक एलिमेंट कॉमन सेपरेट केले गेले लिस्टिंग फॉर्म मध्ये, प्रत्येक एलिमेंट कर्ली ब्रॅकेट मध्ये. ओके, आता बघा मी आता काय करतो, याची ऑर्डर चेंज करून घेतो. ओके, आधी 5 लिहितो, 3 लिहितो, 7 लिहितो, 9 लिहितो. तर बघा फ्रेंड्स, या सेट मध्ये जे एलिमेंट आहे तेच एलिमेंट या सेट मध्ये आहे. फक्त फरक काय आहे की दोघांची ऑर्डर चेंज केली गेली. ऑर्डर म्हणजे त्यांचा क्रम बदलला गेलेला आहे. ओके, आणि प्रत्येक एलिमेंट कर्ली ब्रॅकेट मध्ये, प्रत्येक एलिमेंट कॉमन सेपरेट केले गेले. ठीक आहे, प्रत्येक एलिमेंट आहे, फक्त क्रम बदलले आणि क्रम बदलल्याचा काही फरक पडत नाही. ठीक आहे, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की हे दोघं सेट्स हे लिस्टिंग फॉर्म मध्ये. ठीक आहे, ओके. आता बघा फ्रेंड्स, आता एक शब्द घेतो मी. ओके, रिमेंबर, REMEMBER. आता मी काय करणार, या रिमेंबर या शब्दामध्ये काही अक्षर आहे, म्हणजे या रिमेंबर या शब्दामधील अक्षरांचा सेट. ओके, आता बघा ए ला मी, त्या सेटला मी ए नाव देतो. आता बघा आर, आता मला काय करायचंय, या शब्दामधले अक्षर शोधायचे आणि त्या या सेटमध्ये लिहायचंय. म्हणजे या शब्दामधील अक्षरांचा सेट मला तयार करायचा आहे. ओके, आता बघा आर, आर लिहिला. ओके, ई, ई लिहिला, यम, यम लिहिला, परत ई आला, ई ऑलरेडी लिहिलाय, परत लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, यम हाय, परत लिहिण्याची गरज नाही. बी, बी लिहिला, ई आलाय, परत लिहिण्याची गरज नाही. आर ऑलरेडी हाय. ओके, सो या शब्दातील अक्षरांचा सेट हा आपला हा आला आणि हा सेट आपला लिस्टिंग फॉर्म मध्ये असेल. लिस्टिंग मेथड किंवा लिस्टिंग फॉर्म मध्ये असेल. ओके, तर फ्रेंड्स आता रूल मेथड काय असते, आता आपण रूल मेथड समजून घेऊया. आता बघा काय म्हणतोय तो, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट. आता बघा लिस्टिंग मेथड मध्ये आपण प्रत्येक एलिमेंट एक लिस्ट नुसार लिहित होतो किंवा कॉमा देऊन त्यांना सेपरेट करतो. पण यामध्ये तसं काही नाही. यामध्ये काय असेल फ्रेंड्स, एक तुम्हाला एलिमेंट दिला असेल, सपोज एखादा सेटचा एलिमेंट आहे, त्यानंतर व्हर्टिकल लाईन दिली असेल आणि त्या व्हर्टिकल लाईन नंतर त्याची प्रॉपर्टी असेल. ओके, आता बघा सपोज आता
A is equal to X such that vertical line, okay, X belongs to N, okay, comma X in between 1 to 10. तर बघा फ्रेंड्स, ही जी मेथड आहे ही आपली सेट बिल्डर मेथड आहे. ठीक आहे, रूल मेथड. ठीक आहे, म्हणजे रूल मेथड लिहिण्याची पद्धत ही असते. काय असते पद्धत? एक्स हा ए चा एलिमेंट आहे. ठीक आहे, आणि एक्स हा नॅचरल नंबर आहे 1 ते 10च्या दरम्यानचा. ठीक आहे, ओके. याला आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे, पण आता सपोज ही प्रॉपर्टी आपण समजून घेण्यासाठी घेतली. ओके, आता आपण काय करणार, या म्हणजे अशा काही प्रॉपर्टीज लिहिणार त्यांना आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये करण्याचा प्रयत्न करू. ओके, किंवा लिस्टिंग फॉर्म मी सेट बिल्डर मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता मी काहीतरी इथं लिहून घेतो. आता या ठिकाणी मी काय करणार, सगळे लिस्टिंग फॉर्मची एलिमेंट लिहिणार आणि त्या सगळ्या एलिमेंट्सला, त्या सगळ्या लिस्टिंग फॉर्मला मी सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. ओके, तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी मी लिस्टिंग मेथड मध्ये सगळे एलिमेंट्सची अरेंजमेंट केली. आता मी काय करणार, या प्रत्येक लिस्टिंग मेथडला मी सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. ओके, तर कसं कन्वर्ट करा, सगळ्यात आधी आपल्याला आता काय दिलंय, सेट A इज इक्वल टू 1 2 3 4 5 अप टू सो ऑन. ओके, आता हे काय 1 2 3 4, आता 1 पण सुरू झालंय, म्हणजे हे सगळे नॅचरल नंबर आहे. ओके, म्हणजे हा जो सेट आहे तो नॅचरल नंबरचा सेट आहे. आता याला मी कसं लिहिणार सेट बिल्डर फॉर्म मध्ये, तर बघा, A is equal to X such that X is natural number. ओके, याला मी अजून एक पद्धतीने पण लिहू शकतो. बघा, A is equal to X such that X is an collection of natural numbers. ओके, ठीक आहे, सेम असेल. आता याला मला लिहायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, B इज इक्वल टू 2 4 6 8 10. हे काय, आता बघा, प्रत्येक नंबर हा 2 ने डिव्हिजिबल आहे आणि 2 ने डिव्हिजिबल नंबर असेल तर आपल्याला माहिती तो नंबर इव्हन नंबर असतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक नंबर या सेट मधला इव्हन नंबर असेल. आता या म्हणजे हा सेटला मी आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहिणार, बघा, B is equal to X such that X is even numbers. ठीक आहे, बघा, याला मी कसं रीड करणार, X हा B सेटचा एलिमेंट आहे जो की इवन नंबर असेल. ठीक आहे, तर बघा, X हा B सेटचा एलिमेंट आहे जे की इवन नंबर आहे. ओके, नाव आता बघा, C इज इक्वल टू 1 3 5 7 9. आता या ठिकाणी काय दिसतंय, आता 1 3 5 7 9 हे सगळे ऑड नंबर आहे. ठीक आहे, आता हे ऑड नंबर 1 to 10च्या बिटवीन आहे. ठीक आहे, म्हणजे 10 पेक्षा कमी हे ऑड नंबर आहे. ओके, तर मी याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं अरेंज करतो, बघा, C is equal to in curly bracket X such that X is odd numbers less than 10. ओके, बरोबर. बघा, X हा C सेटचा एलिमेंट असेल आणि तो X ऑड नंबर असेल 10 पेक्षा कमी. ठीक आहे, परत सांगतो, X हा C सेटचा एलिमेंट असेल जो की 10 पेक्षा कमी ऑड नंबर असतील. ठीक आहे, 1 3 5 7 9 10 पेक्षा कमी ऑड नंबर आहे. तर बघा फ्रेंड्स, D या सेट मध्ये एलिमेंट काय आहे, AEIOU. आता AEIOU हे इंग्लिश मधले वॉवल्स आहे, इंग्लिशचे स्वर. ठीक आहे, मग आपण याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं अरेंज करणार, तर बघा, D is equal to
in curly bracket x is an element of set D such that x is of vowels in English alphabet. ठीक है, वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. ठीक आहे फ्रेंड्स, आता काय केलं, त्या अशा प्रकारे आपण काय केलं, लिस्टिंग मेथड मधली प्रत्येक सेट हा सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट केला. ओके, आता नेक्स्ट बघू आपण. तर बघा फ्रेंड्स, मी या ठिकाणी हे सगळे सेट रूल मेथड मध्ये लिहिले आहे. ठीक आहे, आणि या रूल मेथडच्या सेट्सला मला लिस्टिंग फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, लिस्टिंग मेथड मध्ये. तर बघा पहिला सेट काय आहे, काय म्हणतोय तो, a is equal to x such that x is letter of word division. आता आपल्याला काय करायचंय की ही प्रॉपर्टी आपल्याला लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहायची. तर मग या प्रॉपर्टी मध्ये काय करायचं आपल्याला, बघा फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हा डिव्हिजन वर्ड आहे. या डिव्हिजन वर्ड मधला प्रत्येक लेटरचा सेट आपल्याला लिस्टिंग फॉर्म मध्ये बनवायचा आहे. ठीक आहे, तर बघा DIVISION. तर आता मी याला लिस्टिंग फॉर्म मध्ये कसं लिहिणार, बघा, A is equal to D. बघा फ्रेंड्स, लेटर्स लिहिताना कॅपिटल लिहायचे, कारण की या ठिकाणी सगळे वर्ड्स कॅपिटल आहे, सगळे लेटर्स कॅपिटल आहे. ओके, D, I, V. आता आय बघा, आय परत आलाय, आय आपण ऑलरेडी लिहिलाय, म्हणजे आय लिहिण्याची गरज नाही. S O N. ओके, तर बघा फ्रेंड्स, या म्हणजे याचा लिस्टिंग फॉर्म हा आला आपला. ओके, डिव्हिजन या शब्दाचा लेटर्सचा लिस्टिंग फॉर्म हा मिळाला. ओके, त्याचप्रमाणे नेक्स्ट काय दिलंय, y such that b is equal to y such that y is number such that y square is 9. तर बघा फ्रेंड्स, आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की म्हणजे आपल्याला असा y शोधायचा आहे की ज्याच्या स्क्वेअर केल्यानंतर 9 येणार. आता मग 3 चा स्क्वेअर 9 असतो, -3 चा स्क्वेअर 9 असतो. ओके, म्हणून या ठिकाणी लिस्टिंग फॉर्म मध्ये एलिमेंट कोणते ना, 3 -3. ओके, 3 आणि -3 का आला, तर बघा, 3 चा स्क्वेअर केला तर 9 येतो, -3 चा स्क्वेअर केला तर 9 येतो. ओके, सो या लिस्टिंग फॉर्म मध्ये या प्रॉपर्टीचे एलिमेंट हे दोघे येणार. त्याचप्रमाणे आपलं काय सांगितलंय, C is equal to Z such that Z is multiple of 5 and less than 30. तर बघा फ्रेंड्स, Z हा C सेटचा एलिमेंट असेल जो की मल्टिपल ऑफ 5 असेल आणि लेस दॅन 30 असेल. आता बघा, 5च्या पाड्यात जाणारी संख्या कोणकोणती बरं, लिहू. सो C is equal to मल्टिपल ऑफ 5, 5च्या पाड्यात जाणारी संख्या. ओके, मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 आहे. ठीक आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, 30 पण आहे. पण या ठिकाणी 30 येणार नाही. 30 का नाही येणार, कारण की आपल्याला लेस दॅन 30 पाहिजे, त्यामुळे आपण या ठिकाणी 30 इन्क्लूड करत शकत नाही. ओके, तर फ्रेंड्स, फायनली आपण या रूल मेथड प्रॉपर्टीचा सेट लिस्टिंग फॉर्म मध्ये असा कन्वर्ट केला आणि तो म्हणजे असा येतो. ओके, बघा फ्रेंड्स, तुमच्या पुस्तकाचा पेज नंबर 3 वर त्यांनी काय दिले, काही एक्झाम्पल लिस्टिंग फॉर्म मध्ये दिले, त्यांना तुम्हाला रूल मेथड मध्ये करायचे आहेत, किंवा काही एक्झाम्पल तुम्हाला रूल मेथड मध्ये दिले, त्यांना तुम्हाला लिस्टिंग मध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे, तर फ्रेंड्स, अशा टाइपचे आपण एक्झाम्पल बरेच बघून घेतले, त्यामुळे मी अशी आशा करतो की तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल समजलं असेल, आणि जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हा टेबल इझिली सोडवू शकता. ओके, तर फ्रेंड्स, आजचं लेक्चर आपण इथं संपवू. आता नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट बघू. ओके, तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, की जेणेकरून आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असेल. ठीक आहे फ्रेंड्स, धन्यवाद.